तर कोकण किनारपट्टी पाठोपाठ पुणे शहर आणि उपनगरांना सुद्धा काल संध्याकाळी जोरदार पावसाने झोडपले आणि यामुळे काल पुण्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालं। मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला। शिवाजीनगर, सदाशिवपेठ, सहकारनगर, धनकवडी, कात्रज, कोंडवा, खडकवासलासह अनेक भागांमध्ये पावसाची नोंद झाली आहे। जास्त पावसाची नोंद झाली आहे। अचानक आलेल्या या मुसळधार पावसाचा नागरिकांनाही फटका बसला। या पावसाचं पाणी काही घरांमध्ये देखील शिरलंय। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, काल मुसळधार पाऊस पुण्यामध्ये झाला, कोणकोणत्या भागांना फटका बसला, काय चित्र होतं कालच्या पावसानंतर पुण्यामध्ये? काल पुण्यातल्या महानगर असू देत किंवा उपनगर असू देत या सगळ्याच भागांना या पावसाचा फटका, मान्सून पूर्व वादळी पाऊस असं या पावसाला आयएमडी सध्या संबोधित करते। अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे हा पाऊस होतोय असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र असं असलं तरीही जी काही पुण्यात परिस्थिती निर्माण झाली त्याला सगळ्यात जास्त दोषी जर आपण ठरवलं तर ते महापालिका असं म्हणायला हरकत नाही। कारण पुण्यातल्या अनेक रस्त्यांवर मी जे खड्डे दाखवते आहेत, जे कामं दाखवते आहेत, ते कामं पुण्यातल्या अनेक रस्त्यांवर सुरू आहे आणि हे रस्ते बंद केल्यामुळे पर्यायी रस्ते उपलब्ध नाहीयेत आणि शिवाय पाऊस मोठ्या प्रमाणात, कमी वेळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे वाहतूक कोंडी असू देत, त्याच्यानंतर पाणी साचल्याचे प्रकार असू देत, असे सगळे प्रकार पाहायला मिळाले। हा जर मी बघितलं तर आता सध्याचं दृश्य आहे ते पुण्यातल्या गांजवे चौकातलं आहे। पुण्यातला भिडे पूल बंद करण्यात आलाय वाहतुकीसाठी, मेट्रोच्या कामासाठी, त्यामुळे सगळा लोड आहे तो या रस्त्यावर येते। हा रस्ता जर आपण शेवटपर्यंत बघितला तर पूर्ण रस्ता हा मेन रस्त्याला म्हणजेच कर्वे रस्त्याला जोडतो आणि हा महत्वाचा रस्ता आहे आणि ऐन दुपारच्या वेळीच या ठिकाणी कामं चालू आहे। गेले 3 ते 4 दिवस या ठिकाणी अशा मोठ्या प्रमाणात हे सगळे कामं चालू आहेत। महत्वाचं म्हणजे 3 दिवसापूर्वी हे असले तरी 1 तारीख दिली होती, 31 मे या तारखेपर्यंत ही सगळी कामं होण्याची अपेक्षा होती, मात्र ही कामं अजूनही झाली नाही आणि त्यामुळे हे सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे। जर मान्सून पूर्व पावसाची माहिती महापालिकेला असते तर मोठ्या रस्त्यांवरची ही कामं आधी करणं अपेक्षित असतं आणि यात सगळ्यांवर बोलण्यासाठी माझ्यासोबत सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर सर आहे। सर, अशी परिस्थिती आता सध्या निर्माण झाली आहे पुण्यात की पुण्यात थोड्या पावसातही तुंबताना दिसतंय आणि महापालिकेची ही कामं प्रत्येक रस्त्यावर दिसत आहेत। नाही, महापालिकेची जी कामं 31 मार्च पूर्वी पूर्ण व्हायला पाहिजे ती आता सुरू झाली आहेत। प्रशासक राज असताना खरं म्हणजे वेळेत कामं होणं, वेळेत वर्क ऑर्डर जाणं अपेक्षित असताना सुद्धा अत्यंत त्यामुळे काल दिवसभरात झालेल्या पावसामुळे एका दिवसाच्या पावसामध्ये पुण्याची दाणादाण उडाल्याचं आपण पाहिलं। शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।